आज आपल्याकडे बीड लोकसभेचे अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट संजयभाऊ काळे यांच्याशी आपण येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीचे सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। संजयभाऊ काळे यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देत आहोत की संजयभाऊ काळे एक सामाजिक कार्यांमध्ये सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते गेवराईमधील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर गेवराई तालुक्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी कॉटन इंडस्ट्री स्थापन केलेली आहे आणि आज कॉटन इंडस्ट्रीचं मार्केट गेवराई तालुक्यात नव्हे तर बीड जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेवराई तालुका कॉटन इंडस्ट्रीजमध्ये नंबर 1ला आज मानला जात आहे। केवळ या भाऊंच्यामुळं भाऊने कॉटन इंडस्ट्रीज गेवराई तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्थापना केली। यामुळे बाकीच्या राज्यातील कॉटन इंडस्ट्रीज मालक गेवराई तालुक्यामध्ये जमिनी विकत घेऊन त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इंडस्ट्री टाकून आज गेवराई तालुका पूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा झालेला आहे आणि आज असे व्यक्तिमत्व बीड लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवत आहेत। आपण सविस्तरपणे त्यांची चर्चा करणार आहोत। भाऊ, आपला अल्प परिचय द्या। नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय काशीनाथराव काळे, राहणार गेवराई, जिल्हा बीड। माझं शिक्षण MSc ॲग्रिकल्चर परभणी इथून झालेलं आहे आणि LLB जनरल हे बीड इथून झालेलं आहे। आपण एवढे उच्च शिक्षित आहात म्हणून आपण नोकरीकडे न आकर्षित होता एक सामाजिक कार्य सामाजिक राजकारणाकडे कसं काय आपण आकर्षण झालेलं आहे आपल्याला? मला कॉलेज जीवनापासूनच मी सामाजिक चळवळीत काम करतो। विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो 6 वर्ष। मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी चळवळीत काम केलं आणि इथं येऊनही विविध चळवळींमध्ये काम केलं। मला पहिल्यापासून नोकरीची आवड केव्हाच नव्हती। समाजात काम करण्याची, समाजासाठी काम करण्याचीच आवड असल्यामुळं मी नोकरीचा निर्णय घेतला। हो, सध्या चर्चा आहे बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दैनिकामध्ये बातम्या छापून येतात, सोशल मीडियावर आपली चर्चा आहे। आपण बीड लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवतात याविषयी आपलं काय मत आहे? मागील आठवड्यात गेवराई तालुक्यात आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून एक बैठक घेतली। ही बैठक सामाजिक स्वरूपाची बैठक होती। विषय असा होता की 1971 नंतर सयाजीराव काका पंडित यांच्या नंतर गेवराई शहराला खासदारकी लाभली नाही किंवा लोकसभेत प्रतिनिधित्व लाभलं नाही किंवा साधी उमेदवारीही लाभली नाही। त्यामुळं 1971 ते आज 2024 साधारण 50 वर्षाचा कालावधी, 55 वर्षाचा कालावधी झाला। गेवराई तालुका लोकसभेपासून वंचित आहे आणि लोकसभेच्या माध्यमातून जी विकास कामं गेवराई तालुक्यात यायला पाहिजे ती आलेली नाहीत। जालना लोकसभा मतदारसंघात होतो तेव्हाही मताचा वापर करून घेतला, बीड मतदारसंघात आलो तेव्हाही मताचा वापर करूनच घेतला। कुठल्याही पद्धतीची विकास कामं, कोणतीही विकास कामं किंवा ठोस कामं गेवराईत झालेली नाही। ही चर्चा आमच्या सर्व सामाजिक बैठकीमध्ये झाली आणि सर्वांनी त्यावेळी एकमुखी निर्णय घेतला की जोही उमेदवार गेवराई तालुक्याला उभा राहील, माजी आमदार असतील किंवा माजी आमदार असतील, ते जर लोकसभेला उभं राहत असतील तर आपण सर्वांनी एकमुखी त्यांच्या मागे उभं राहायचं, हा ठराव आम्ही त्या बैठकीत घेतला। आणि त्यानंतर जर हे दोघे उभं राहत नसतील किंवा आजी माझी कोणीही उभं राहत नसतील तर आपल्यापैकी सामाजिक कार्यकर्ता कुणीही एक लोकसभेची निवडणूक लढवावी, हा ठराव झाला। आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून मला विनंती केली की आपण लढवाल का निवडणूक। सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन मी लोकसभा लढवायला संमती दिली। हो, बीड जिल्ह्याची लोकसभा म्हणल्यानंतर खूप मोठा असं विषय असतो हा, त्याला म्हणजे खर्चिक बाजू आहे। पण आपल्याला आता लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्याला काही राजकीय अनुभव आहे का? आपल्याला काही राजकीय वारसा आहे का? मी जिल्हा काँग्रेसमध्ये काम करत असताना माझा सर्व पक्ष संघटनांशी संबंध आला, सर्व जिल्ह्यातील विविध पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचा संबंध आला, नेत्यांशी संबंध आला, संपर्क आला। सर्वांची विचार आचार मला आपल्या जिल्ह्याची राजकीय ठेवण ही त्याच वेळेला लक्षात आली। मी ह्या सर्व चळवळीतून शिकलो। अण्णासाहेबांच्या, माझ्या मामांच्या वारसानं माझे सर्वांशी राजकीय संबंध तर आहेतच। मामा बीड जिल्ह्याचे खासदार होते, आमदार होते, आपल्याला खूप मोठा असा राजकीय वारसा आहे। हो, आपण एखाद्या पक्षाची स्थापना का नाही केली किंवा एखाद्या अशा मोठ्या पक्षात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक न लढत आपण अपक्ष निवडणूक लढत आहात?
आज सध्याची परिस्थिती सर्व पक्ष आघाड्या आणि युतीमध्ये अडकलेले आहेत आणि हे सर्व पक्ष प्रस्थापितांच्या ताब्यात आहेत. आज जे प्रस्थापित नेते आहेत जिल्ह्यातील त्यांनाच उमेदवारी दिली जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा समाजात काम करणाऱ्यांना न्याय दिला जात नाही. या पक्षांमधनं उमेदवारी देताना पैसा हा क्रायटेरिया लावला जातो आणि प्रस्थापितपणा हा क्रायटेरिया लावला जातो. परंतु आजची लोकसभा ही सर्वसामान्यांची लोकसभा झालेली आहे. सर्वसामान्य जनता एकत्रित झालेली आहे. सर्व मतांचं ध्रुवीकरण झालेलं आहे आणि ह्या मतांच्या ध्रुवीकरणामुळं मला योग्य वाटलं नाही कोणत्या पार्टीबरोबर चर्चा करावी किंवा पार्टीबरोबर जावं. माझं मत हे समाजाबरोबर आहे आणि समाज जो म्हणेल, समाजाच्या मताबरोबर मी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हो, आपण मराठा आरक्षणमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणजे कोर कमिटीमध्ये आहात. आपण जरांगे पाटील यांच्यासोबत खूप मोठ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. आता येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, आपण अपक्ष आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं तुम्हाला मत भेटू शकते का? आज मराठा समाजाच्या सर्व अडचणीमध्ये अडीअडचणीमध्ये मी पहिल्यापासून सामील आहे. प्रत्येक समाजाच्या घटकाला माझ्या परीनं जी मदत करता येईल ती मी मदत करत आलेलो आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनात मी सहभागी आहे. आजच नाही तर मागील 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटीलांनी आम्ही मराठा समाजाच्या अडचणीसाठी आरक्षणाच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सगळे आम्ही लढत आहोत. शुभा संघटना असेल, मनोज जरांगे पाटील असतील, आमचे सर्व मित्र सहकारी असतील, आम्ही समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभागी आहोत. आज सराटीच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील देशातील सर्व समाजानं सामाजिकदृष्ट्या मनोज पाटलांवर समाजाचं नेतृत्व सोपवलेलं आहे आणि आम्ही सर्वांनी त्याला मान्यताही दिलेली आहे. आज मनोज जरांगे हे मराठा समाजाचे सर्व सामाजिक नेते आहेत. भाऊ, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जर तुम्ही खासदार झाले, जनतेने तुमचा विश्वास टाकला, तुम्ही खासदार झाले, तर मराठा समाजासाठी सुरुवातीला काय असणार? मराठा समाजाला काय तुमच्याकडून भेटणार आहे? आज मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्ही सर्व मनोज जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. कोणताही विषय आरक्षणाचा विषय असेल आणि जे आरक्षणाचे निर्णय असतील त्या निर्णयात आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढू. लोकसभा असो किंवा रस्त्यावर उतरून लढाई करायची असेल तरी आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या बरोबर आहोत. लोकसभेच्या माध्यमातून मराठा समाजात जो मागील 30 वर्षात अनुशेष निर्माण झालेला आहे, तो शैक्षणिक अनुशेष असेल, नोकरीचा अनुशेष असेल किंवा आर्थिक अनुशेष असेल, यासाठी मी प्रथमतः अनुशेष दूर करण्यासाठी झटणार आहे. शैक्षणिक अनुशेषामध्ये जे महाराष्ट्रातील जेवढे शासकीय विद्यालय असतील, कृषी विद्यालय असतील, इंजिनिअरिंगचे असतील, मेडिकलचे असतील, या विषयामध्ये शैक्षणिक जागा वाढवून कुठल्याही जाती जमातीवर किंवा कोणावरही अन्याय न करता त्यामध्ये जागा वाढवून एकंदरीत 10% जागा 5 वर्षाकरता मराठा समाजासाठी स्वतंत्र कोटा निर्माण करण्यासाठी मी लढल. कमीत कमी अनुशेष भरून काढण्याकरता 5 वर्ष लागतील आणि 5 वर्षाकरता हा 10% कोटाची मागणी मी केंद्र सरकारकडे करणार आहे. दुसरी गोष्ट, लहान गरीब घरातील मराठा समाजातील जे शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत, 4थी पासूनचे 10वी पर्यंतचे 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे आर्थिक कमकुवत आहे, त्यांच्यासाठी जे नवोदय विद्यालय आहे, कस्तुरबा गांधी विद्यालय आहे, याची क्षमता तिप्पट करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि यातून 10% कोटा मराठा समाजासाठी कसा ठेवता येईल यासाठी लोकसभेच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन. भाऊ, आता तुम्ही अपक्ष लोकसभेत निवडणूक लढवत आहात, काय असे मुद्दे आहेत आपल्याकडे जनतेसमोर जाण्यासाठी? आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा विषय आहे शेतकऱ्यांचा. कापूस उत्पादक शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत, भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत, फळे उत्पादक शेतकरी आहेत. आज शेतकरी उत्पादन करतायत, मेहनत करतायत, परंतु त्यांना बाजार उपलब्ध नाही आहे. हा बाजार उपलब्ध करून देण्यासाठी माझं एक ध्येय आहे की बीड शहरामध्ये 500 एकरवर अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाची शेतकरी बाजार निर्माण करणं. त्या बाजारात शेतकऱ्यांना माल उच्च दर्जानं
उच्च भावानं आंतरराष्ट्रीय बाजारात जावा. शेतकऱ्यांनी जो माल तयार केलेला आहे त्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवर प्रक्रिया होऊन तोही माल हा आंतरराष्ट्रीय बाजारात देश पातळीवर जावा, याकरता हा बाजार निर्मितीचं ध्येय 500 एकरवर बाजार निर्मितीचं ध्येय माझं आहे. भाऊ, सध्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर शरद पवार गटाचे सुद्धा उमेदवार जाहीर झाले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे बी उमेदवार जाहीर झाले आहेत आणि आपण सुद्धा अपक्ष उमेदवारांची सुद्धा फायनल झाली आहे. तुम्ही सुद्धा एक मराठा समाजामधून येतात, अशोक हिंगे पाटील सुद्धा मराठा येतात, बजरंग बाप्पा देखील मराठा समाजाचे उमेदवार येतात. सध्या बीड जिल्ह्यामध्ये तर ओबीसी प्लस मराठा हा जो वाद आहे, हा जो संघर्ष आहे, याचा काय परिणाम मतदानावर होऊ शकतो का? आणि तिन्ही उमेदवार तुम्ही मराठाच आहेत. अशोक हिंगे म्हणतात मराठा समाजाचं मतदान होईल, बजरंग बाप्पा म्हणतात मराठा समाजाचं मतदान होईल आणि तुम्ही देखील सुद्धा म्हणतात की मराठा समाज हा माझ्या बाजूनेच आहे. हे कितपत योग्य आहे? माझा मराठा समाज हा माझ्या हृदयात आहे, माझ्या डोक्यात नाही. सर्व समाज हा संघटित झालेला आहे. बीड जिल्ह्यातला सर्व समाज पूर्ण संघटित झालेला आहे. एकच मराठा नाही तर सर्व समाज संघटित झालेला आहे. लोकसभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील मतदारांचं ध्रुवीकरण होणार आहे. मतदानात तिथं जात पात हे ते ज्या गोष्टी आहेत की जे राजकीय लोकांनी फूट पाडलेली आहे समाजामध्ये, तुम्ही ओबीसीचं, हे मराठ्याचं, हे इतर, हे या पद्धतीने जे बीड जिल्ह्यात फूट पाडलेली आहे राजकीय लोकांनी, ही लोकांच्या लक्षात आलेली आहे, समाजाच्या लक्षात आलेली आहे. मतदार हा सुजाण झालेला आहे. त्यामुळे यावेळेला मताचं ध्रुवीकरण होणार आहे. इथं कुठलीही जातपात धोरणं हे चालणार नाही. आज प्रकर्षानं कोण काय उमेदवार कशासाठी उभा आहे, काय उद्देश आहे यांचा लोकसभा लढवायसाठी, हे समाज बघणार आहे. विकास बघणार आहे, विकासाचा दृष्टिकोन समाज बघणार आहे. त्यामुळं जाती मराठा समाज हा मराठा समाज हा माझ्या हृदयात आहे. मी मराठा समाजात तिथं काम करणार आहे. हे प्रकर्षानं तुम्हाला सर्व समाजाला मी सांगण्याची गरज नाही, परंतु सर्व समाजासाठी काम करण्याची माझी मानसिकता आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, याविषयी महाराष्ट्रामध्ये खूप असं म्हणजे याविषयी आपली काय भूमिका असणार आहे? मराठा आरक्षण हा विषय कायदेशीर आणि राजकीय आहे. आज कायदेशीर विषय हा सुप्रीम कोर्टात, हायकोर्टामध्ये हा चालूच आहे. जेव्हा राजकीय विषय लोकसभेत हा लक्ष द्यायचा असेल किंवा ज्या ठिकाणी राजकीय रित्या त्याला बळ पाहिजे त्या ठिकाणी मी इतरही सर्व खासदारांना विश्वासात घेऊन लोकसभेत पूर्ण मराठा समाजाच्या मागे उभा करेल. भाऊ, मराठा समाज म्हणते आम्हाला आरक्षण वेगळं हवंय, त्याचबरोबर मुस्लिम समाज देखील म्हणते आम्हाला आरक्षण हवंय आणि धनगर समाज म्हणते आम्हाला एसटी मध्ये सामावून घ्या. असा तिन्ही समाज आज आरक्षणासाठी लढा उभा आहे. महाराष्ट्रामध्ये रोज आरक्षणाविषयी संघर्ष होत आहे. याविषयी आपली काय भूमिका असणार? आजच्या परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण आंदोलन जे आहे हे देश पातळीवर उभं राहिलेलं आहे. लोकसभेमध्ये मराठा आंदोलनाला निश्चितच पाठबळाची गरज आहे. काय राजकीय पाठबळ हे अत्यंत गरजेचं आहे. मला जर संधी मिळाली तर मी या लोकसभेतील कोणत्याही पक्षाचे खासदार जरी असतील तर 50 खासदार निश्चित आरक्षणाच्या मुद्द्यावर बरोबर घेऊन काम करेल. धनगर समाजाचं आरक्षण जे आहे एसटी मधून मागणी आहे त्यासाठी मी पाठबळ पूर्णतः धनगर समाजाच्या मागे आहे. मुस्लिम समाजाचं जे 4% आंदोलन 4%चं जे आरक्षण आहे त्यासाठी माझं पूर्णपणे समर्थन आहे आणि पूर्ण सक्षमरित्या मुस्लिम समाजाच्या आणि धनगर समाजाच्याही मागे उभे राहील. त्यांच्यासाठी जीवाचं रान करेल लोकसभेमध्ये. जी बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेचे उमेदवार जाहीर झाले आहेत त्यांनी कमीत कमी आतापर्यंत 2 वेळेस पूर्ण बीड जिल्ह्याची म्हणजे फेरी पूर्ण केलेली आहे. आपण कशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये दौरा झालाय का? आपल्या बीड जिल्ह्यात दौरा? होय, बीड जिल्ह्याचा एक दौरा पूर्ण झाला आहे. बीडमध्ये बैठका झाल्या आहेत, मालेगावमध्ये झाल्या, धारूर, राष्ट्रीय पाटोदा, अंबाजोगाईमध्ये केजमध्ये बैठका झालेल्या आहेत. एक दौरा माझा पूर्ण झालेला आहे. सर्व जनतेची मतं मी घेतलेली आहेत, सर्व समाजाची मतं मी घेतलेली आहेत, सर्व धर्मियांच्या बैठका झाल्या, मुस्लिम धर्मियांची बैठका झाल्या, सर्वांबरोबर चर्चा झालेला. काय गरज आहे बीड जिल्ह्याची हे मी सगळे समजून घेतले, समाजाचं मन समजून घेतले, मत समजून घेतलेलं आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सुशिक्षित तरुण मुलं आहेत, त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. जर तुम्हाला बीड जिल्ह्याच्या जनतेने खासदार म्हणून जर निवडून दिलं तर तुम्ही या तरुणांसाठी, सुशिक्षित तरुण आहेत त्या तरुणांसाठी कशा प्रकारे तुम्ही यांना रोजगार उपलब्ध करून देणार? आज बीड जिल्हा आपला सर्वात महत्त्वाचा कृषी प्रधान आहे. शेतीवर आधारित उद्योग उभा करणं हे बीड जिल्ह्यात गरजेचं आहे. गावखेड्यांमध्ये FPO तयार होणं गरजेचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये 101 अद्ययावत FPO त्यांना तंत्रज्ञान, फायनान्स सगळं उभं करून मार्केटिंगची पूर्ण मदत करून या युवकांना आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता मी मदत करणार आहे. येणाऱ्या लोकसभेचा प्रचार आपला काय यंत्रणे माध्यमातून वापरणार आहात? आज अपक्ष लढत असताना अत्यंत मर्यादा येतात. यंत्रणा अत्यंत कमी असते, तुटपुंजी असते, सपोर्ट नसतो, राजकीय पक्षांचा सपोर्ट नसतो, आर्थिक सपोर्ट नसतो. परंतु झालेल्या दौऱ्यामध्ये एक प्रकर्षाने जाणवलं की समाजाचा सपोर्ट आहे, समाजाचा पाठिंबा आहे, सर्व थरातून पाठिंबा आहे आणि माझी यंत्रणा पूर्ण समाजच सांभाळणार आहे. समाजच पुढे येऊन ही निवडणूक हाती घेणार आहे. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा कोणाच्या पैशाला किंवा पदाला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे की या निवडणुकीतून मला प्रकर्षानं दिसतंय की समाज स्वतंत्र झालेला आहे. आज समाजाला लोकशाहीची गरज आहे, जी आजपर्यंत 50 वर्षात या प्रस्थापित लोकांनी बीड जिल्ह्यातील समाजाला लोकशाही दाखवली नाही. आज स्वतःहून समाज लोकशाहीच्या शोधात आहे आणि निश्चितच आम्ही सर्व मिळून ही लोकशाही मिळवून देऊ. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय अशा विकास योजना राबविल्या पाहिजे? आज बीड जिल्ह्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे. आज गोदावरी नदी आहे, बिंदुसारा नदी आहे, सिंदफणा नदी आहे, मांजरा नदी आहे, कुंडलिका नदी आहे. या नद्यांना बारमाही प्रवाहित करण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची अत्यंत गरज आहे. नदी जोड प्रकल्प माननीय माजी पंतप्रधान साहेबांनी हा नियोजित केलेला आहे, परंतु याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आपल्या जिल्ह्यापर्यंत ती विकासगंगा अद्यापपर्यंत पोहोचली नाही. की त्यासाठी मी प्रकर्षानं प्रयत्न करेल. दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना आज पीक कर्जासाठी वारंवार भटकावं लागतं, बँकांची कमी आहे. प्रत्येक 25,000 लोकसंख्येमागं एक राष्ट्रीयकृत बँक असावी अशी माझी धारणा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक 25,000 लोकसंख्येमागं एक राष्ट्रीयकृत बँक, कृषी विकास बँक निर्माण करणं हे माझं ध्येय आहे. भाऊ, सध्या बीड जिल्ह्याची जे काही शासकीय कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयामध्ये शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, जनतेची वेळेवर कामं होत नाहीत, अधिकारी लक्ष देत नाहीत, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांचे एवढे हे अपकष्ट सहन करावं लागत आहे. रोजंदारी बुडून रोज कार्यालयामध्ये जाताना आपण शेतकरी असतील, गोरगरीब जनता असतील आपण पाहतो कार्यालयापुढे लोकांची रांगा उभा आहेत, मात्र याची कामं होत नाहीत. याविषयी आपण कशा प्रकारे या लोकांना नियंत्रण ठेवणार आहात याच्यावर? निश्चित बाबा चांगला प्रश्न विचारला. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी व कामगार, सर्वसामान्य जनतेचे अडीअडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी बीड जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये खासदार कक्ष उघडण्यात येईल आणि बीड इथे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी जनता दरबार भरवण्यात येईल. अंबाजोगाई येथे दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनता दरबार भरवण्यात येईल. भाऊ, सध्या बीड जिल्ह्यामध्ये खूप असा गरजेचा विषय आहे आणि तो आहे रेल्वेचा विषय. गेल्या 10 वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचं काम एकदम शांत गतीने चालू आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा खूप असा मागासलेपणा जशा तसाच राहत आहे. याविषयी आपण काय बोलणार त्या रेल्वेविषयी? नगर बीड रेल्वेकडं राजकीय रेल्वे म्हणून बघितल्या जातं, त्याकडं सामाजिक किंवा व्यावसायिक रेल्वे प्रोजेक्ट म्हणून बघितलं गेलं नाही. त्यामुळं याला उशीर झालेला आहे. आपण सर्व मिळून हे दोन्ही रेल्वे मार्ग, जळगाव सोलापूर असेल किंवा नगर बीड असेल, ह्या दोन्ही रेल्वे मार्गाला आपण सर्वजण मिळून, बीड जिल्ह्यातील जनता आणि आपण सर्वजण मिळून आणि सर्व संघटना, सर्व पक्ष मिळून सामाजिकदृष्ट्या आणि व्यावसायिकदृष्ट्या कसं पूर्ण करता येईल ह्या येत्या 5 वर्षात आपण करू. भाऊ, आता शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही देखील एक अपक्ष उमेदवार आहात.
अनेक वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत, प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. परंतु आपल्याला बीड जिल्ह्यासाठी खासदार कसा असावा? आजपर्यंतचे बीड जिल्ह्याचे खासदार हे स्वतंत्र मताचे नाहीतच. ते इतर पक्षाच्या किंवा इतर नेत्यांच्या बगलाला बसून किंवा कडीवर बसून राजकारण करणारे आहेत. यांना स्वतःचं मत काहीच नाही. आपल्या जिल्ह्याचा खासदार हा स्वतःच्या मताचा असावा, जो शेतकऱ्यासाठी, युवकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता असावा. तो एक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हा लोकसभेत करणारा असावा, कोणाच्याही ताटाखालून जाणारा नसावा, ही अपेक्षा आहे. आता लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आपण अपक्ष उमेदवार सुद्धा फायनल झाला आहे. जनतेने तुम्हाला आग्रह केल्यामुळे तुम्ही उमेदवारी फायनल केली आहे. मात्र आता निवडणुकीला सामोरं जाताना आपला कशा प्रकारे जाहीरनामा असणार आहे? निश्चितच जाहीरनामा उभं राहिल्यानंतर, फॉर्म भरल्यानंतर आपण रितसर जाहीर करणारच आहोत. थोडी त्यासाठी वाट पाहावी लागेल आपल्याला. धन्यवाद बापूसाहेब, संघर्ष योद्धा टीम. धन्यवाद.